मी देवीला साकडं घालणार आहे की मी खरंच देवीचा भक्त असेल तर मला पालकमंत्री पद मिळेल, असं स्टेटमेंट करून शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा पालकमंत्री पदाचा मुद्दा उकरून काढलाय आणि रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आपला दावा ठामपणे मांडलाय। मात्र दुसरीकडे गोगावले यांच्या विधानावर टीका करताना भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांनी देखील जे काही आहे त्यात समाधानी राहण्याचा सल्ला भरत गोगावलेंना दिलाय। त्यामुळे महायुतीतील अंतर्गत तणाव पुन्हा एकदा उफाळून आलाय। त्यामुळे हा व्हिडिओ देखील याच विषयावर। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह। पालकमंत्री पदावरून राज्याचं राजकारण पुन्हा एकदा तापलंय। महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री पद कुणाकडे जाणार हा कळीचा मुद्दा राहिलाय। एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षात पालकमंत्री पद आपल्याकडेच राहावं यासाठी दबाव तंत्र वापरले जातात। पण अद्यापही या पालकमंत्री पदाबाबत निर्णय घेण्याची इच्छाशक्ती मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री दाखवताना दिसून येत नाहीये। मंत्री व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भरत गोगावले यांनी शनिवारी चिपळूणमध्ये मीडियाशी संवाद साधलाय। यावेळी त्यांनी रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आणला। शिवसेना शिंदे गटाचे मंत्री आणि ज्येष्ठ नेते भरत गोगावले यांनी जाहीरपणे सांगितलं की त्यांनी पालकमंत्री होण्याची इच्छा देवीच्या चरणी ठेवली आहे आणि त्यांना विश्वास आहे की देवी त्यांची इच्छा नक्कीच पूर्ण करेल। गोगावले यांच्या विधानावर टीका करताना भाजपाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना जे काही आहे त्यात समाधानी राहण्याचा सल्ला दिलाय। खरं तर गोगावले गेल्या काही काळापासून पालकमंत्री पदावरून त्यांच्या सत्ताधारी पक्षाच्या मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर हल्ला करतात आणि रायगडच्या पालकमंत्री पदावर ते ठाम आहेत। भरत गोगावले हे शिवसेनेचे एक प्रमुख नेते मानले जातात। राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री आदिती तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यास विरोध केल्यापासून गोगावले चर्चेत आले। नवरात्रोत्सव सुरू होण्यापूर्वी पत्रकारांनी गोगावले यांना पालकमंत्री पदाबद्दल विचारलं असता ते म्हणाले, मी देवीला प्रार्थना केली आहे की मला पालकमंत्री पद मिळावं। माझ्या जिल्ह्यात मी ज्या विकास कामांसाठी काम करू इच्छितो त्यासाठी हे पद आवश्यक आहे। मला लोकांची सेवा करायची आहे। त्यांचं हे विधान केवळ धार्मिक भावनांचं प्रतिबिंब नसून सरकारमधील चालू सत्ता संघर्षाचं लक्षण आहे, अशी ही चर्चा होतीये। गोगावले यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना भाजपा नेते आणि मंत्री गिरीश महाजन म्हणाले की प्रत्येकाकडे सर्वस्व असू शकत नाही, आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी असलं पाहिजे। महाजन पुढे म्हणाले की काही निर्णय आपल्या नियंत्रणाबाहेर असतात, म्हणून आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी राहा। महाजन यांच्या विधानाकडे केवळ तटस्थ राजकीय सल्ला म्हणूनच नव्हे तर गोगावले यांच्या वाढत्या अपेक्षांना आळा घालण्याचा प्रयत्न म्हणूनही पाहिलं जातंय। याआधी पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले यांनी अघोरी पूजा केल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला होता। राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांनी गोगावलेंचा पूजा करतानाचा व्हिडिओ देखील शेअर केला होता। त्यावर आपण केवळ पूजा केली, अघोरी पूजा नाही, असं स्पष्टीकरण गोगावले यांनी दिलं होतं। त्यानंतर गोगावलेंवर पालकमंत्री पदासाठी रायगडावर नवस केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला होता आणि आता पुन्हा एकदा पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले यांनी देवीकडे साकडं घातलंय। त्यामुळे पालकमंत्री पदाच्या लालसेपायी भरत गोगावले आणखी काय काय करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला काय वाटतं? भरत गोगावले यांच्या पूजा साकडं घालण्याने त्यांना पालकमंत्री पद मिळेल का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।